नमस्कार. गौरीपूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. हिवाळ्यामध्ये भरपूर अशी मेथी उपलब्ध असते. खूप स्वस्त देखील असते. त्यापासून आपण खमंग असे रुचकर पराठे बनवणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक जोडी अशी मेथी घेतलेली आहे. स्वच्छ निवडून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे. आणि मेथी कापून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे बारीक कापून घ्यायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला लागणारे वाटण अद्रक, लसूण आणि याचं वाटण, मिरची याचं वाटण करून घ्यायचं आहे. ओबडधोबड असं भरड वाटण करून घ्यायचं आहे. आणि आता आपण मेथीची भाजीवर आपण टाकूया थोडंसं गव्हाचं पीठ. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे 3-1 चमचे. आणि थोडीशी 1 चमचाभर ओवा घेतला आहे. हळद घेतली आहे. जिरे पावडर घेतली, जिरे घेतलेली आहे. धना पावडर घेतलेली आहे. आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. तर आता थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि आपलं जे वाटण केलं होतं ना मिरचीचं ओबडधोबड, ते यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर सर्व आता आपण मिक्स करून घेऊया पाणी टाकून. जसं आपण चपाती करण्यासाठी पिठाचा गोळा मळतो ना गव्हाच्या पिठाचा, त्या पद्धतीने पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे सर्व व्यवस्थित आणि मग मळून घ्यायचं आहे. खूप छान लागतात अशा पद्धतीने जर पराठे केले ना, तर सकाळचा पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. आणि लहान मुलं जर मेथी खात नसेल ना, तर त्यांना असं रुचकर पराठा आपण सॉससोबत, टोमॅटो सॉससोबत किंवा दह्यासोबत खायला देऊ शकतो. अशा पद्धतीने पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. थोडंसं तेल लावलं आहे आणि झाकून ठेवून देऊया 10 ते 15 मिनटासाठी. आता आपलं पीठ देखील भिजलेलं आहे पराठ्याचं अशा पद्धतीने. तर आता आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया. आणि जसं आपण पराठ्यासाठी छोटासा उंडा घेतो ना पिठाचा गोळा, त्या पद्धतीने उंडा घ्यायचा आहे. आणि गव्हाचं पीठ घेऊन त्याला लाटायचं आहे. तेल नाही लावायचं. तुम्हाला जर वाटलं ना 4 पदरी देखील करू शकता, पण इथे मी बिना तेलाचेच केलेले आहे ना. थोडंसं कोरड्या पिठात बुडून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे. गोल पराठा लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे. आता आपला पराठा लाटून झालेला आहे ना, तर आपण तव्यावरती थोडंसं तूप टाकूया. तुम्हाला जर वाटलं ना तेल टाकायचं तर तेल देखील टाकू शकता. आणि चांगला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आता भाजलेलं आहे ना, थोडीशी पलटी देऊया त्याला. आणि वरूनसुद्धा थोडंसं तूप सोडायचं आहे. म्हणजे खूप छान लागतो असा खमंग भाजला की पराठा. हा पराठा आहे ना आपण दह्यासोबत देखील खाऊ शकतो. टोमॅटो सॉस देखील खाऊ शकतो. आणि नुसता देखील छान लागतो खायला. काही नसेल ना तरी चवीला खूप छान लागतो अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने केलेले पराठे नक्की करून बघा. बघू शकता अशा पद्धतीने पराठा भाजून झालेला आहे. आणि राहिलेले पराठे देखील ना अशाच पद्धतीने करून घ्यायचे. आता राहिलेले पराठे देखील मी असेच भाजून घेतलेले छान असे पराठे तयार झाले होते. बघू शकता. आणि हा पराठा आहे ना आपण नुसता देखील खाऊ शकतो. खूप छान लागतो अशा पद्धतीने केलेला पराठा. ज्या मुलांना मेथीची भाजी आवडत नाही ना, त्यांच्यासाठी तर खूप छान अशी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल कसा करायचा काय नाही. अशा पद्धतीने सर्व पराठे आपले भाजून झालेले आहेत.